नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट असं कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगणार आहे। तर पहा, जे काही मी पॉईंट सांगेन ते तुम्ही एकदम लक्षात घेऊन कटिंग करा। सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचे ब्लाउजची उंची। तर इथून घेऊया ब्लाउजची उंची। ब्लाउजची उंची आता इथे 38 साइज आहे। उंची पहा 14.5 इंच घ्यायची आपण, कमी उंची घ्यायची नाही, हेवी साइज आहे पहा। तर इथे 14.5 प्लस 1 15.5 इंच। अजून एकदा मी असंच मार्किंग करून घेणार आहे। एक सरळ लाईन मी अशी ओढून घेतली। ओढल्यानंतर इथे पहा 5.5 इंच मी शोल्डर घेणार आहे। अजून एकदा असं मी 5.5 इंच घेतलेलं आहे आणि मुंडा 5.25 इंच घेणार आहे। परत एक सरळ लाईन ओढून घेऊया। इथे चेस्ट 38 आहे, त्याचा चौथा भाग होतो 9.5। तर हे इथं मी घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर 32 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथून 1.25 इंच घेते मी, इथून 1 इंच घेतलं, इथे अर्धा इंच डाऊन करायचं। पहा, हे जे उंची आहे याचा सेंटर करायचा। तर या पद्धतीने तुम्ही हा सेंटर करून घ्या। पहा, इथे मी या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतला। आता इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण हा मुंडा घेर जो आहे तो मोजून घेऊया। पहा 8.5 इंच आलेला आहे। जर तुम्हाला 8 इंच हवा असेल तर इथं 5.5 इंचच तुम्ही मुंड्याची उंची घ्यायची। आपण आता किती घेतलेली आहे? 5.25 इंच घेतलेली आहे आणि यापेक्षा जास्त 9 इंच जर मुंडा घेर हवा असेल तर तुम्ही सरळ 6 इंच इथं मुंडा घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही मुंड्यामध्ये बदल करायचे। आता मी पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी एक 1.5 इंचच घेणार आहे। तर इथं तुम्ही काय करायचं आहे? 1.5 इंच घ्यायचं, याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही, नाहीतर काय होईल, असा ब्लाऊज जो आहे तो पुढल्या साईडला असा इथल्या साईडला पहा इथं असा ओढल्यासारखा होतो आणि रिंकल्स येतात। इथं घेतलं मी 1.5 इंच आणि या पद्धतीने आकार दिले। हा झाला आपला पुढचा मुंडा। आता इथं मी 2.25 इंच गळ्याची रुंदी घेणार आहे। पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंच घेतलं, 2.5 इंच घेतले आहे। इथून एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायची। इथे 1.5 इंच डाऊन करून आपण इथं हे करायचं, शोल्डर डाऊन करायचं गळ्याकडे। आता इथे क्रॉस पट्टी घेऊया 2.5 इंचावरती। अजून एकदा असंच 2.5 इंचावरती घेतलं, सरळ लाईन ओढून घेतली। ही क्रॉस पट्टीची लाईन आहे आपली। इथून घ्यायचं 1.5 इंच आणि क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा। यावरती कटोरी घेणार आहे मी 6 इंच। अजून एकदा असं 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं, एक सरळ लाईन ओढून घेतली। इथे गळ्याच्या इथे वरती 1 इंच जायचं, ही लाईन थोडी अजून वरती घेऊन या पद्धतीने सरळ आकार द्यायचे। पहा, या पद्धतीने कटोरीला परफेक्ट असे आपले आकार तयार झालेले आहेत।
आता काय करायचं आहे, इथे वाढीव कटोरी आपल्याला तयार करायची. तर त्याआधी तुम्ही जेव्हा ब्लाऊज कटिंग करता, पेपर कटिंग, ब्लाऊज पीसवरती तुम्ही अशी अर्धा इंचाने ही जी क्रॉस पट्टी आहे ती वाढवायची. पहा, आणि पेपर कटिंग करायचं आहे, म्हणजे तुमच्या पुढच्या उंचीमध्ये ब्लाऊज कमी नाही पडणार. नाहीतर तुम्ही जर क्रॉस पट्टी नाही वाढवली तर ब्लाऊज कमी पडेल. अजून एक म्हणजे आपण पाठीमागच्या भागामध्ये पहा टक्स दिल्यानंतर तिरका भाग होतो म्हणून कट करतो, तर ते अशा पद्धतीने इथे हे कट करून काढायचं असतं. तर इथे हा पूर्ण डायग्राम मी तुम्हाला समजावून सांगते. अजून शोल्डर घेतलं 5.5, मुंडा घेतलेला आहे 5.25, गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25, पुढचा गळा आपला 6 इंचाचा आहे, कटोरी 6 इंच आहे, इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे 2.5 इंच आणि हा आकार देण्यासाठी घेतलेला आहे 1.25 इंच. पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच घेतलेला आहे आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 0.75 म्हणजे 1.25 इंच घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग 9.5 प्लस इथे 1.5 इंच. कंबर 32 आहे, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि परत हे 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने आपण हे सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे. इथे 1 इंच वरती जाऊन कटोरीला आकार दिलेला आहे. तर हा पूर्ण डायग्राम तुम्ही एक वहीमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता या पद्धतीने, आणि सर्व जिथं जिथं जे तुम्ही काही मेजरमेंट घेतलेले आहेत ते घ्यायचे. तर आता आपण ही मूळ कटोरी जी आहे ती वाढवूया. ही जी कटोरी आहे ती मी 1.5 इंचाने वाढवणार आहे. तर इकडे मी घेतलं हे 1.5 इंच आणि इकडे सुद्धा मी घेतलेलं आहे 1.5 इंच, अर्धा इंच आणि 1.25 इंच घेतलेला आहे. आणि या पद्धतीने ही वाढवून घ्यायची. आता हा जो भाग आहे पूर्ण वाढवलेला त्याचा असा सेंटर करून घ्यायचा. इथे ही 1.5 इंच घ्यायचं आहे. या पद्धतीने मी ही कटोरी वाढवून घेतली. आता टक्स द्यायचं आहे. आपली कटोरी किती आहे, 6 इंचाची. 2 पद्धत सांगणार आहे इथे मी टक्स देण्याच्या. 6 इंच कटोरी आहे तर त्याचा निम्मा किती होतो, 3. तर पहा, इथे जे शिलाई मार्जिन आहे ते तुम्ही सोडून द्या आणि याच्या पुढे हे 3 इंच आणि इकडूनही हे 3 इंच. म्हणजे काय होतं, जेवढी आपली मूळ कटोरी आहे तेवढी कटोरी तयार होते. आता इथं टक्स घ्यायचा आहे 3 इंचाचा, किंवा असा सुद्धा तिरका तुम्ही 3 इंच जरी घेतला. आता इथे पहा हे वरती जाणार, मग इथून या पद्धतीने असा तुम्ही 3-3 इंच घेतला तरी सुद्धा चालेल. दुसरी आयडिया म्हणजे काय, इथे 1.5 इंच आहे आपलं आपण वाढवलेलं, तर यामध्ये परत आपण 1.25 इंच प्लस करायचं, 0.25 प्लस करायचं. मग किती होणार, 1.25. तर पहा बरोबर हा टक्स आपला इथे 1.25 आणि हा टक्स बरोबर 1.25 इंचाचा टक्स तयार होतो. म्हणजे कोणतीही जरी तुम्ही मेथड वापरली यामधली तरी टक्स आपला 1.25 इंचाचाच तयार होणार आहे. बाही कटिंग मुंडा घेरानुसार करा. जो पाठीमागचा भाग असतो त्याचा मुंडा घेर मोजा. आपण आता मोजलेलाच आहे की ते आलेला 8.5 इंच. त्या मुंडा घेरानुसार तुम्ही बाहीचं कटिंग करा, म्हणजे तुमची बाही अजिबात कमी नाही पडणार. तर असं एकदम परफेक्ट असं मी तुम्हाला 38 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते करून दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.